हॅलो मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे कुकिंग मास्टरजी मध्ये। आज मी उन्हाळा लागलाय आपल्याला आता, त्यासाठी मी लिंबाचा सरबत बनवणार आहे। मी सगळं ही लिंबू घेतलंय, पुदिना, ही सब्जा घेतलाय। सब्जानं थंड एकदम पडतं, आणि थोडी मिरची घेतली आहे, ती मी कुटून टाकणार आहे थोडीशी। ह्याला मी चेचून घेणार आहे, मोठा मोठा चेचायचा, बारीक चेचायचा एकदम असं बारीक। हे आपण आता ग्लास घेतला तर ह्याच्यामध्ये आता मसाला टाकून घ्यायचा, थोडा थोडा असं थोडा थोडासा मसाला टाकून घ्यायचा सगळ्यामध्ये, चारी पण टाकून घ्यायचा मसाला। जास्त पडला होता म्हणून दुसऱ्यात काढून घेते, थोडा थोडा टाकून घ्यायचा। झाला मसाला टाकून, तर त्याच्यामध्ये लिंबू एक एक अर्धा अर्धा लिंबू पिळून घ्यायचं, अर्धा अर्धा लिंबू पिळून घ्यायचं। सगळ्यामध्ये अर्धा अर्धा लिंबू पिळून घेते। आता आपण हे सब्जा टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये, दोन दोन चमचे सब्जा टाकून गेलेला, राहिलेला नंतर टाकून घ्यायचा। आता आपण त्याच्यामध्ये पुदिना टाकून जलजिरा टाकून घ्यायचा, चार ग्लासात 2 पुड्या टाकायच्या। तुम्हाला जास्त पाहिजे असलं, जास्त ही पाहिजे असलं तर एक पण एका ग्लासातून टाकू शकता। मी 4 ग्लासात 2 पुड्या टाकून घेते। आता ह्याच्यामध्ये थोडं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, चवीपुरतं। तुमच्याकडे काळं मीठ असेल तर काळं मीठ टाकू शकता, काळं मीठ टाकून मी काय काळं मीठ टाकलं नाही। आणि आता सगळं एकदम हलवून घ्या असं व्यवस्थित। हलवून घ्या, यामध्ये पाणी घालून घ्या। आता आपण ह्याच्यामध्ये बर्फ घालून घेऊ, 2 क्यूब घालून घेते बर्फच्या मी। तुम्हाला जर थंड जास्त पाहिजे तुम्ही जास्त घालून घेऊ शकता। 2 क्यूब घालून घेतले। आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं असं। ही असं पाणी मस्त भरून घेतलं ह्याच्यामध्ये राहिलेल्या 4 क्यूब राहिलेल्या घालून घ्यायचे वरून त्यामध्ये। आता थोडा थोडा पुदिना टाकून घ्यायचा, हे राहिलेला सब्जा घालून घ्यायचा आधी मी घेतलंय, राहिलेला आपण ह्यामध्ये सब्जा घालून घेऊया, पूर्ण सब्जा ह्यामध्ये घालून घ्यायचं। ह्याचा राहिलेला हे आता हलवून घ्यायचं आपण मस्त असं व्यवस्थित हलवून घ्यायचं। मस्त हलवून घ्यायचं। आता आपण त्यासाठी सजावसाठी ह्याच्यामध्ये पुदिना घालून घेऊया, मस्त पुदिना घालून घेऊया। झाला आपला मॉकटेल तयार। उन्हाळ्यासाठी आता तुम्ही ही बनवून पिऊ शकता, थंड असतो सब्जा, एकदम थंड असतो। उन्हाळ्यात जरूर प्यायचा थंड सब्जा, उन्हाळ्याच्या दिवसात मस्त थंडावा मिळतो।
माझा हे मॉकटेल कसा वाटला ते सांगा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि करून ह्या उन्हाळ्या दिवसात करून प्या जरूर.